श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 6, समास 6, सृष्टीकथन. काय होतं, बऱ्याच वेळा असं होतं, की एखादा प्रश्न साधा असतो. कोणी त्याचं उत्तर सांगतं सुद्धा. पण त्या उत्तराचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसतो, हे माहीत नसतं. म्हणून काय होतं, उत्तर माहीत असून सुद्धा प्रश्न डोक्यात कायम राहतो. जसं कासवी आपल्या पिल्लांना कसं वाढवते? कोणी प्रश्न विचारला. कासवी आपल्या पिल्लांना कसं वाढवते? आपण वाचलंय किंवा ऐकलंय. लगेच आपल्याला उत्तर येईल. ती डोळ्यांनी पाहून वाढवते. अगदी त्याचप्रमाणे आपण आता परमार्थाचं बघू. विश्व निर्माण होण्याआधी काय असतं? तर तिथे असतं फक्त ब्रह्म. असं आपण आजवरच्या अभ्यासामध्ये बघितलं. विश्व निर्माण झाल्यावर मग ते विश्व आपल्याला दिसतं. मग ते जे विश्व असतं, ते खरं का खोटं? आतापर्यंत आपण काय पाहिलं, की जे दिसतं ते खोटं. आता विश्व दिसतंय ते खोटं आणि जे ब्रह्मदृष्टीस दिसत नाही तेच खरं. पुन्हा प्रश्न, मग खरं काय, खोटं काय? याचं उत्तर हेच, की दृश्य सृष्टी खरी नाही. समर्थांनी या समासामध्ये 8 सृष्टींचं वर्णन केलंय. पहिली कोणती? कल्पनेची सृष्टी, इमॅजिनेशन. दुसरी शब्दसृष्टी, रायटिंग, शब्द, राईट अप. तिसरी प्रत्यक्ष सृष्टी, द होल अर्थ, स्काय एटसेट्रा, प्रत्यक्ष. चौथी चित्रलेप, चित्रलेप सृष्टी म्हणजे पेंटिंग्स. बघा ना, अजिंठा, एलोरा पेंटिंग्स. पाचवी स्वप्नसृष्टी, ड्रीमिंग म्हणतो आपण त्याला. सहावी गंधर्व सृष्टी, क्लाउड शेप्स दिसतात, स्टार कोलॅबरेशन दिसतं. सातवी ज्वरसृष्टी, हाय फीवर असला की बडबडणं होतं ना खूप तापामध्ये. आणि आठवी नजरबंदी सृष्टी, म्हणजे गो इन टू द अननोन वर्ल्ड थ्रू हिप्नॉटिझम. नजरबंदी. We all are much familiar with all these 8 worlds. Even then those are not true. म्हणजे काय? परमसत्य एकच आहे, परब्रह्म. बाकी सर्व सृष्टी दिसतात, पण त्या मिथ्या आहेत. दिसतायत, मिथ्या आहेत याचा अर्थ नाशिवंत आहेत. परब्रह्म नाशिवंत नाही. हाच त्याचा अर्थ. श्रीकृष्णांनी परमात्म चिंतनासाठी साधन मार्ग दाखवला भक्तांना. पण भक्तांना तो कळला नाही. मग त्यांनी भक्तांना काय केलं? दृश्य सृष्टीच माहिती आहे, म्हणून दृश्य वस्तू मांडून शिकवलं. आताही जर आपल्याला शंका असेल, तर आपण एक अजून सोपं उदाहरण घेऊ. जसं मुलाला घड्याळ शिकवायचंय. आई मुलाला घड्याळ शिकवते. शिकवलं तरी त्याला कळत नाही. अरे हे काटे, हा सेकंड काटा, तास काटा, तरी नाही कळत. मग आणखीन सोप्यात सोपी ट्रिक, रीत कशी सांगते? आई पोळ्या करत असते. म्हणते बघ, पोळीचे हे 4 तुकडे. हा पाव भाग, हा अर्धा, हा पाऊण असं परिमाण सांगते. आणि मग 15 मिनिटं, 30 मिनिटं, 45 मिनिटं आणि 60 मिनिटं हळू-हळू त्याच्या गळी तो घास उतरवते त्या ज्ञानाचा. याचा अर्थ काय? पोळी म्हणजे काही घड्याळ नाही. ते एक परिमाण झालं किंवा एक पद्धत झाली शिकवण्याची. तद्वत श्रीकृष्ण काय म्हणतात? अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. याचा अर्थ पिंपळामध्ये जरी मी आहे ना, तरी तो अमर नाही. तो नाशिवंत आहे. इंद्रियात काय आहे? मन आहे. मी मना इंद्रियांमध्ये मन म्हणजे मी आहे असं कृष्ण म्हणतात. याचा अर्थ माझ्या मनातल्या उर्मी कृष्ण आवरेल का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे जसं कासवी डोळ्यांनी आपल्या पिल्लांना वाढवते, म्हणजे मायेची अपरिमित पखरण करते, हा त्याचा अर्थ होतो. ती दुधानेच वाढवते, शब्दशः डोळ्यांनी नाही. मग देहबुद्धीचा आधार घेऊन शब्दशः अर्थ न काढता
तो अर्थ ज्ञानी पुरुषांकडून समजून घ्यावा लागतो. कारण देहाच्या पातळीवरून त्याची चपखल उत्तरं मिळणारच नाहीयेत. आजकाल अत्यंत वाचन केलं जातं म्हणा किंवा Google किंवा YouTube किंवा असे सोशल मीडियाद्वारे प्रचंड ज्ञानाचे धबधबे आहेत. हे असे अनेक धबधबे बुद्धीचा भेद करतात. अनेक ग्रंथ, अनेक लेखक, अनेक मतं, अनेक तत्व सगळ्याचा घोळ होतो आणि कोणतं खरं ते कळत नाही. आजारी पडल्यावर 25 पुस्तकं वाचली, त्याच्यात 25 उपाय दिलेले, चांगलेच उपाय आहेत ते सगळे. पण काय होतं, सरळ आई किंवा डॉक्टरच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून आपण औषध घेतो ना, तसं वेद, शास्त्र, श्रुती, स्मृती यांच्यामध्ये भेद आढळतो. कोणीही चुकीचं नाही, पण आत्मज्ञानी पुरुषाच्या मार्गदर्शनाने हा भेद उलगडून आपल्याला मार्ग लागतो हे महत्वाचं. मग मला तर आज स्टार नोटमध्ये एवढंच सांगावसं वाटतं, ऐकावे Googleचे, आचरावे संतांचे. माहिती मिळवायला हरकत नाही, पण आचरण कराल तर संतांसारखं, त्यांच्या शिकवणुकीनुसार. श्रीराम समर्थ श्रीराम.